कोथिंबिरीला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आलेली आहे। मनमाडमधल्या एका शेतकऱ्याला कोथिंबिरीला भाव न मिळाल्यानं ही कोथिंबीर त्या शेतकऱ्यानं अक्षरशः फुकट वाटली आहे। अशाच प्रकारे नाशकातल्या एका शेतकऱ्यानं काही दिवसापूर्वी आपली कोथिंबीर फुकट वाटली होती। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय। ते नगरमध्ये बोलत होते। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेली आहे। एका आडत व्यापाऱ्यानं कांदा शेतकऱ्याला 2 रुपयांचा चेक दिला म्हणून त्यांनी त्याचा परवाना निलंबित केला। तो 2 रुपयांचा चेक दिला आणि आमची बदनामी झाली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, असंही अजित पवार म्हणाले। पाथर्डीकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, महागाई वाढली का नाही? वाढली। तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या खताच्या किमती वाढल्या का नाही? वाढल्या। तशा पद्धतीने पिकांच्या किमती वाढल्या का नाही? वाढल्या। गॅस सिलेंडर युपीएच्या काळात केवढ्याला होता, आता केवढ्याला झालाय, त्याच्याबद्दल उत्तर देत नाही। बेरोजगारांची संख्या वाढली। आज कुठेही गेल्यानंतर एवढे तरुण भेटतात, दादा भरती कधी होणार? 75,000 लोकांची भरती करायचं जाहीर केलं। आज 8-9 महिने होत आले ना, का भरती थांबली? कुणी अडवलंय? का करत नाही भरती? त्याचंही उत्तर त्या निमित्तानं देत नाही। पुढेही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 1 महिना 2 महिने फार तर मंत्रिमंडळ विस्तार करत नाही। आज 8 महिने झाले, 42 लोक घेता येतात। घेतली किती? 20 लोक, 22 लोक कमी आहेत। 22 लोक कमी असल्यावर महाराष्ट्रातल्या विकास कामावर परिणाम होणार नाही। पालकमंत्री एकेका जिल्ह्याला, एकेका पालकमंत्र्याकडे 2-2, 3-3, 4-4 जिल्हे, काही पालकमंत्र्याकडे 6 जिल्हे, कसं काम करणार?